मनामध्ये भरली. बोलूच नको. नाही वहिनी, मी तुम्हाला जाऊ देणारच नाही. अगं मला कोण अडवणार आहे? तुमच्या दोघांचं काय? जाऊ दे ना तिला. काय लाडू राहिले तुम्ही? तिला म्हणा परत येऊ नको. मला बी नाही आवडत तिच्या बरोबर संसार करायला. जाऊ दे तिला आता. पाहिलं का आत्याबाई, माझं ना नशीबच फुटकंय. पाहिलं भाऊजी, तुमचा भाऊ बघा, तुम्ही कसे वागवता बायकोला आणि तुमचा भाऊ. काय करू मी? कुठे जाऊ? कुठल्या तोंडाने सांगू माझ्या आईला की माझं नवरा नाही नांदवत मला? अहो वहिनी, असं काही नाहीये. वहिनी शांत व्हा बरं. अहो संसार मोडण्यापेक्षा माफी मागणं सोपं नाही का? वहिनी, अहो तुम्हीच म्हणले ना मला, काय बी झालं तरी बाईनं आपलं सासर जपावं, नाहीतर त्रिशंकू सारखी अवस्था होते आपली. हो की नाही? मग तुम्ही कायला चालले आता सासर सोडून? वहिनी, तुमची आई काय म्हणते? बाईनं सासरच्या दारातून उभात जावं. आत्याबाई, राहू द्या, मी करते. हात आहेत मला. राहू द्या ना तरी, मी करते ना. तुम्ही रागावले का माझ्यावर? काय वाटतंय तुला? रागावलंच पाहिजे तुम्ही. तुम्ही सासू आहे माझी, हक्क आहे तुमचा. माझं ना बाया जरा नाही, माझं लई चुकलंय, मला माफ करा आत्याबाई. म्हणजे नेहमीप्रमाणेच मला सहन होत नाही. हो, काय सहन होत नाही तुला माय? मग तुम्ही मला फटकळ म्हणा, नाही तर काही बी म्हणा, पण मला ना असं काही समोर काही घडत असेल चुकीचं तर बोलून मोकळी होते मी. पोटात काही राहत नाही. असं पोटात एक तोंडावर एक असं नाही करता येत मला. पण कोणाशी काय बोलतो त्याचं काही भान आहे का नाही तुला? आज बापूंना बोलली तू, उद्या बाहेर कोणाला बी बोलशील. थोरली सून आहे ना तू या घरची, जहागीरदारांची. काय मर्यादा बिर्यादा काय आहेत की नाही? आणि आप्पा काय म्हणले होते तुला? ठासून घे बरं ते आता मनावर. आप्पा म्हणले होते, थोरल्या सुनाचा मान मागून मिळत नाही, तो कमवावा लागतोय. कळतंय का? पहिलं कळवणार. बाकी बरं आहे ना अण्णा? दौलतराव एकदम मजेत. सांगतो तुमचा निरोप त्यांना सांगतो. नक्की नक्की. हो, जय हिंद अण्णा. ए दौलतराव दिसत नाहीये. घरीच आहे, आराम करतात. काय चक्क आराम? नवलच आहे. कुठे गेले नाही का बुरकाळायला? नाही म्हणजे काही काम नसेल तर कायला जायचं ना बाहेर, म्हणून घरीच थांबले. चांगली बुद्धी सुचली. हे बघा, अण्णा स्वतःहून चौकशी करू राहिले. तुमचं लक्ष आहे ना त्यांच्यावर? हा हा, तुम्ही नका काळजी करू. बोलला का तुम्ही त्यांच्याशी काही? हा म्हणजे जरा त्यांच्या कलाकालांना घेते. उगा डायरेक्ट विचारलं ना तर चिडचिड करतील ते. तुम्ही नका काळजी करू, मी बघते. बघाच, प्रश्न अण्णांच्या भाचीचा आहे. काहीही झालं तरी अण्णांची भाचीच या घरची सून झाली पाहिजे. कळलं? येडी ती काय लय येडी. लतीली चांगली पोरगी आहे आब्या. हे पाय, तुझं लग्न तुटलं ना तर आपली मैत्री बी तुटली. तू माझा मित्र आहे का तिचा? हार मी तुझाच मित्र आहे, पण लती हे डिझर्व नाही करत आब्या. असं नको करायला होतं आब्या तू तिच्यासोबत. एका मुलीच्या आबरूची किंमत काय असते माहिती का तुला? तुला नव्हती पसंत तर नव्हतं करायला पाहिजे लग्न. तिच्या आयुष्याची कायला वाट लावतोय आब्या तू? आणि काय करणार ती बिचारी नंतर? परत कोणी लग्न करेल का तिच्याशी?
तू ऐकतो पूर्ण स्टोरी का आधीच निकाल देणार आहे तू? वाईट वाटतंय अबे मला. अरे बहिणीसारखी आहे ती मला. तिच्यासारखी पोरगी भेटेल का तुला परत? तिच्यासारखी पोरगी भेटेल का तुला परत? नाही भेटणार. पटलं मला. लग्नानंतर पटलं, पण पटलं. लय आवडते म्हणलं ती. नुसती बायको नाही, बेस्ट फ्रेंड आहे ती माझी. काय डोकं लय चालतं तिचं. सेन्स ऑफ ह्युमर बी लय भारी आहे. आणि कामात तर एवढी परफेक्ट आहे ना. मग काम घरचं असो का बँकेचं, परफेक्ट. तुला माहिती का, माझ्या एकदम अपोजिट आहे ती. मग सोबतच जाऊ आपण. हा मी आहे. या तुम्ही जाऊ. हा सर. हा माहिती आहे ना मला, अभिमन्यूचा हप्ता आहे ते. हा ECS आहे त्याचं. काय बर सर, मी बोलते अभिमन्यूशी. तुम्ही काळजी नका करू. हा हा सर, थँक्यू. मिनी काय आली इकडं? फोन काऊन उचलून नाही राहिली माझा? सांगितलं होतं ना तुला मला फोन करू नको म्हणून. तुझा आणि माझा काही बी संबंध उरला नाही. काही घेणं देणं नाही आपलं. झाला ना ग, संपला ना तो विषय. कायला चिडचिड करती? सोड ना आता. काही संपलं विंपलं नाहीये. तुझ्या धीरामुळे मला लई भोगायला लागलंय तिथे. तुला म्हणून सांगते, एक नंबरचा आतल्या गाठीचा माणूस आहे तो. हळू बोल जरा. तिथे मी कोणाला बी घाबरत नसते. आणि तसं बी घरामध्ये कोणीच नाहीये, सगळे गेलेत बाहेर. हा पण भाऊजी आहेत बाहेर. काय सर फोन का नाही उचलू राहिले? 7:30 वाजलेत तरी फोन नाही उचलू राहिले. इतर वेळेला रात्री 12ला केला फोन तरी पहिल्या रिंगीला उचलतात फोन. काय झालंय सरांना काही कळना बा. कधी वागले नाही मायाशी असे. आजकाल लोक चिडतात काय. पगार बी नाही दिला अजून. उद्या साईटवर गेल्यावर बोलतो काय ते क्लिअर. मिनी अगं काय करती? एक शब्द बोलू नको माझ्याशी. जाणे की तू जाणे. तुम्ही सगळे जागीरदार एकसारखे आहात, एका माळेचे मणी. सगळ्यांना माहितीये वापर कसा करून घ्यायचा आणि फायदा संपल्यावर सोडून द्यायचा. अभ्याने मी तेच केलं. माझ्याशी गोड बोलत राहिला. आणि जेव्हा त्याला जाणवलं की आपण त्या ढोलीच्या प्रेमात पडलोय, तेव्हा माझ्या गळ्यातलं मंगळसूत्र काढून घेतलं त्या ढोलीच्या गळ्यात घालण्यासाठी. अभ्याने माझा वापर करून घेतला. म्हणजे तू बी तेच केलं. असंच म्हणले. नवऱ्याचा हिर झाला ना का बायको अशी चिडचिड करी ती. सासरी पाठवून आता तिला. नवीन लग्न झालंय. अगं मी तर तिला केवळ दा म्हणतोय. कधी येणार आहे तू घरी? लते, आता तुझा नवरा आलाय ना, जा त्याच्या बरोबर. मी ठणठणीत आहे आता. बापू, अजून बी तुम्ही नीट बरे झाले नाहीये. जरा चालल्यावर लगेच थकवा येतो तुम्हाला. अगं बापू आव्हान आजीला बी गुडघ्यामुळे उठबस होत नाही ना. मी मामींशी बोलले, मी त्यांना सांगितलंय अजून 2-3 दिवस जोपर्यंत तुम्ही नीट बरे होत नाही मी तिथं जाणार नाही. मामी मला म्हणल्या राहाय म्हणून. हा मग ठीक आहे की. एवढं काय एक्सप्लेनेशन देऊ राहिली तू? सहज विचारलं मी. अबे स्वयंपाक होता आलाय, आता जेवणच जा. ए नाही आजी जेवायचा घाट नको घालू. आईनं केलं असेल. हे पाणी होतं कोरडं पडली होती कशा. आणते मी. नाही तू कायला, मी घेतो की. एकदा म्हणलं ना आणते मी. कायला तू एवढं काम करू राहिली. मी घेतो ना, कायला तुला त्रास.
मला आण त्रास. मला काही त्रास होत नाही. थांब इकडे आणते. घे तुम्ही. ते लवबड का काय म्हणतात ना